दृष्टिकोनात तुम्ही त्यांच्यावर टीका केली, पण त्यांनी खालच्या पातळीवर येऊन माझ्या वैयक्तिक टीका करण्यास त्यांनी काम केलं. अरे गद्दारी मी आयुष्यात कोणासंगत मी गद्दारी केलेली माणूस नाही. मी तुम्ही गद्दारी करणार आणि दुसऱ्याला ज्ञान शिकवणार होय. अहो ह्यांनीच गद्दारी केली. ह्यांना वैयक्तिक मी आज त्यांच्यावर आज मी वैयक्तिक बोलतोय. कळसला ह्यांना कशासाठी मारलं होतं, पुण्यात ह्यांनी काय काय उद्योग केलेत, कुणाचा राजीनामा घेतला, कुणाला फ्लॅट घेऊन दिला, हे त्यांच्या आज वैयक्तिक याच्यावर बोलतात. त्याचं कारण असं आहे, उद्या जर त्यांनी माझ्यावर टीका अजून केली तर अजून माझं बंडलले आहेत ते तसंच शिल्लक ठेवले. आज तुम्हाला टेलर गावतोय नुसता ह्याचा टेलर आहे, पिक्चर महागच आहे. और अजून मी तुम्हाला सांगतोय, हा हिरोईचा रंगा आणि बावड्याचा पिल्ला कसा काय दादा ह्यांच्या काळाला लागलाय हे मला आज काय माहित नाही. तुम्हाला खरं सांगतो मी, राजा बिल्लाने तर यायला लावले काय गावकर दादाने मी ह्यांच्या नादाला लागाव रंगाच्या बिलाच्या काय आज पोतर कुणाचं नाव सुद्धा घेतलं नव्हतं. आज नाव घ्यायची मला पाहिले आणली रात्री. आणि मी तुझं मी दप्तर लय गोळा केले बर का. तू आता मला हे सांगू नको, एका महिलेची फसवणूक केली नलवड्यात ताई म्हणून इथं उपस्थित असलेल्या त्यांनी इथं माईक पैसे लगेच यावं, कारण त्यांना 20 लाखाला कसं फसवलंय. मी तुम्हाला हे पत्रकारांना खोटं अजिबात बोलत नाही. माझ्याजवळ कागदासहित पुरावा आहे. तुझ्याजवळ जर माझी अपार असेल तर त्या केस मध्ये मी सांगतो माझा कायडे मात्राचा संबंध नव्हता. त्या जगदाळे याचा मृत्यू जे झाला ती माझ्यापाशी थांबसाप पिऊन गेलेली व्यक्ती होती. ती बाहेरगावच्याच लोकांचा मिटवाय ती माझ्याकडे होती. त्यांनी 30 लाख रुपये पिपरीच्या एका बोडक्याचं आणि गिरवीच्या पवाराचं आणि गणेशवाडीतल्या घोगड्याचं घेतलं होतं. त्यांनी 30 लाखाचं 60 लाख व्याज केलं. हनुमान पोकटेने ते 32 लाखावर मुद्दाच मिटवलं होतं. पण काही प्रवृत्तीने ह्याच प्रवृत्तीनं माझं त्यात नाव घातलं. पण कोर्टाला बी खरं खोटं कोण आहे ते कळलं. मग त्यांनी रात्री सांगते ती माझं व्यापार आहे आणि त्यांचं 306 आणि 307 मध्ये नाव आहे. अरे जर मला कोर्टाने बाहेर फिरून दिलं असतं का, माझं जर 302 मध्ये नाव असतं तर इथं एवढं तर ह्याला अक्कल पाहिजे की या ताईचं 20 लाख बुडवलेली व्यक्ती आहे. ह्या ताईचं त्या माने परिवारांनी आणि त्यांच्या भुजबळ म्हणून त्या शेठच्या मेवण्याने ह्यांचं 20 लाखाचं नुकसान केलंय. आज बिचारी माझी बहीण म्हणलं तरी चालत इथं आज तुमच्या समोर सगळ्यांच्या उपस्थित आहे. जर पत्रकारांना तिचा पेपर बघायचा असेल ओरिजिनल